म्हणजे सर्व संतांचं मत असं आहे की जिवंतपणेच पिंडदान करायचं असतं. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. म्हणजे सर्व संतांचं मत असं आहे असं म्हणायचं का सर तुम्हाला? की मग श्राद्ध कशासाठी करायचं? जर असं संतांचं मत असेल तर श्राद्ध करणे, कीर्तन करणे, प्रवचन करणे असं संतांचं मत आहे असं तुम्हाला म्हणायचं का सर? तर असं अजिबात मला म्हणायचं नाही. नीट लक्ष द्या. सत्य काय आहे, खरं काय आहे, मनुष्य देहाला येऊन कर्मांतर कशा पद्धतीनं होतं हे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, झाले कर्मांतर बोंब मारली हरिहर. आता उलट जातोय म्हणजे सुलट एकदा अभंगामध्ये आलो. सुलट आलो म्हणजे संतांचं मत, खरं मत काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. संत महात्मे काय म्हणतात की दृष्टांत देऊन तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. संतांचं मत असं आहे, हे विश्वरूपामध्ये सर्व देव देवता जर भगवंतामध्येच असतील, एकच आहे तो, निर्गुण निराकार, लक्षात ठेवा, एकच आहे. पण संत महात्म्यांनी साधं सोपं हरिपाठामध्ये सांगितलं किंवा तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकच रे. आता सगुण ही एकच आहे, निर्गुण ही एकच आहे. मग महाराज हे तुम्ही बोलताय हे चुकीचं आहे. तर ही संतांची भाषा आहे, लक्षात ठेवा. मनुष्याच्या देहाला, मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय? शेतकऱ्याचं मूळ उद्दिष्ट झाडाच्या मुळाला पाणी देणं. झाडाच्या मुळाला पाणी दिलं की ते सर्व फांद्यांना जाते, पानांना जाते, फुलांना जाते. लक्ष द्या मी काय म्हणतोय. इथं महत्वाचं मत आहे, श्राद्ध कशासाठी करायचं. मग हे जे आमचे कीर्तनकार, प्रवचनकार किंवा संत महात्मे होऊन गेले किंवा ते श्राद्धाचे कार्यक्रम करतात, ते काय वेडे आहेत का? असं बऱ्याच जणांचा गैरसमज होईल. लक्षात आलं तुमच्या? पण हे शेतकऱ्याचं मूळ रूप, मूळ झाड पोसण्यासाठी त्या झाडाच्या जसं मुळाला पाणी घालावं लागतं, पण मुळाला पाणी घालण्यासाठी विहिरीत पाणी असावं लागतं किंवा जिथं तुम्ही मोटार टाकणार आहात तिथे पाणी असावं लागतं, तर ते शेतीमध्ये येऊन झाडाच्या मुळाला पोचेल. पण आता सर्व जणांच्या विहिरीमध्ये पाणी असेल असं नाही. मग काही पिकं पावसावर बी येतात. लक्षात ठेवा. आता इथून पुढे महत्वाची गोष्ट आहे. वरून खाली जसा अभंग आला तसाच खालून वर. कारण जगद्गुरु तुकोबाराय, एकनाथ माऊली, ज्ञानेश्वर माऊली किंवा सर्व संत असे जरी म्हणत असले तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पितर रूपी तूची जनार्दन. लक्षात ठेवा. एकीकडे अभंगामध्ये असं म्हणतात आणि तेच दुसऱ्या अभंगामध्ये की हे मग सव्य असव्य या गोष्टी मी कशासाठी करू? जर मी मुळाला पाणी घातलं तर ते पानांना बी जाते. पण या अभंगातून भगवंताला हे सांगायचं आहे की सर्वांना हे शक्य नाही. मग पावसाचं पाणी अगदी थोडा जरी पाऊस आला तर ते पाणी काय मुळात पडतं का? नाही. ते कुठं पडतं? पानावरती पडतं. नीट लक्ष द्या का? मग हे पानावर पडलेलं पाणी सुद्धा अशीच अरेंजमेंट झाडाच्या पानाने केलेली असते की ते पडलेलं पाणी कुठं जावं? मुळाला जावं, झाडाच्या मुळाला जावं. म्हणून श्राद्ध कशासाठी करायचं? तर आपणाला म्हणजे सर्वसाधारण जीवाला, संसारात असलेल्या जीवाला हे असं जगद्गुरु तुकोबारायासारखा पिंड जिवंतपणे देणं
शक्य नसल्याने मग आपलं जे कर्म आहे ते कर्मच हे तुम्हाला पुढच्या जन्माची शिदोरी. आलं का लक्षात? मग त्या कर्मामध्ये अनेक प्रकार आहेत. नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे. मग आता श्राद्ध हे नैमित्तिक कर्मामध्ये येतं. जसं माऊलींनी 9व्या अध्यायात ह्या ओव्या सांगितलेत, तशाच माऊलींनी 18व्या अध्यायात त्याच सांगण्याचा सगळा गोष्ट वरात इथे आहे. म्हणजे तुम्ही सर्व जरी ज्ञानेश्वरी न वाचता फक्त 18वा अध्याय वाचला तर तुम्हाला थोडक्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय शेवटचा उपाय म्हणून पहा. प्रत्येक ठिकाणी संतांनी तुम्हाला हे करायचं नसेल तर दुसरं सांगितलं, तुम्हाला ते दुसरं करायचं नसेल तर पुढे तिसरं सांगितलं. तुम्हाला मुळाला पाणी घालणं होत नसेल झाडाच्या तर फांदीवर घातलेलं, पानावर घातलेलं सुद्धा पाणी हे कुठं पोचलं जातं? मुळालाच पोचलं जातं. आणि पाऊस जसा दररोज येत नाही, लक्षात ठेवा, कधीतरी येतो. हे दररोज करावायचं कर्म नाही, ते नैमित्तिक कर्म आहे. म्हणजे श्राद्ध करणे, लक्षात ठेवा, सत्यनारायणाची पूजा घालणे किंवा कुठल्याही देवळात जाऊन तिथे नैवेद्य नारळ करणे आणि त्यातल्या त्यात सर्व तुमच्या माझ्यासारख्या जीवाला भगवंतानी, लक्षात ठेवा, मी म्हणजे आता उलट चाललोय. तुम्हाला सर्वांना हे करणं शक्य आहे का? मग हे शक्य आहे का तुम्हाला सर्वांना करणं? नाही ना. आता आपली स्मशानामध्ये जर लाकडं गेली असतील तर आपल्याला करणं हे शक्य आहे का? नाही. आता काय करायचं? तुम्ही आता काय करणं आवश्यक आहे? तर घरातील व्यक्ती गेल्यानंतर जे नैमित्तिक कर्म आहे, पिंडदान असेल किंवा श्राद्ध करणे असेल किंवा पुण्यतिथी असेल किंवा दशपिंडाचा कार्यक्रम असेल किंवा 13वा याचा कार्यक्रम असेल, तर या ठिकाणी तुमच्या ऐपतीप्रमाणे, आलं का लक्षात? ऐपतीप्रमाणे म्हणजे आता या कलियुगामध्ये सगळा बाजार झालाय, परंतु सर्व ठिकाणी बाजार नाही. लक्षात आलं का तुमच्या? एक ठराविक फक्त 10 ते 12 महाराज लोक जर सोडले तर तुम्हाला सांगतो अगदी 1000, 1500, 2000वर कीर्तन करणारे सुद्धा महाराज आहेत. आपल्या आजूबाजूला असतील, वारकरी शिक्षण संस्था त्याच्यामध्ये असतील, लक्षात ठेवा. नवीन मुलं जे आहेत, तरुण मुलं आहेत, जस्ट ते काही वेगळं सांगणार नाहीत, उलट ते चांगलं सांगतील. जे अनुभवी व्यक्ती आहेत त्याच्यापेक्षा ते चांगलं सांगतील. किंवा आळंदीला, पंढरपूरला किंवा याच्या सभोवताली देहूला या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असणारे जे अध्ययन करणारी मुलं आहेत, मुली आहेत, लक्षात ठेवा, हे टवाळकी करणाराचं कीर्तन ठेवू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. तर नीट विचार करत जाऊ. कारण हे बोलतोय म्हणजे अधिकारवादीनं बोलतोय, लक्षात ठेवा. मी काय येरागैरा माणूस नाही, हे सर्वांना माहीत आहे. 4-5 पिढी आमच्या ह्याच्यामध्ये गेले आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझा जन्म या आईवडिलांच्या पोटी झालेला आहे, आपणाला सर्वांना माहीत आहे. परंतु सर्वकडेच हा व्हिडिओ जाणार आहे, त्याच्यामुळे पुढं व्हिडिओ मी ॲड करतोय. बघा, तो या मातीच्या पोटी माझा जन्म झाला आहे. मग का आलतू फालतू बऱ्याच जणाला असं वाटलं की ही अर्ध्या हळकुंडानं कुठलं पिवळं झालंय. अरे, जन्मताच आम्हाला, उपजताच लहानपणापासून परमार्थ हे अमृत आम्हाला दिले. आणि अंतकाळी सुद्धा ज्यांच्या वाचेतून रात्रंदिवस नामस्मरण आहे, ते आजोबा असतील, पंजोबा असतील, आई असेल, वडील असतील, किंबहुना आमचं घर असेल, इथे तर सर्वांना माहीतच. पहा पुढे व्हिडिओ. माझा जन्म या आईच्या पोटी झालेला आहे. त्यामुळं कमेंट्स करताना थोडासा भेजा आणि सगळं ऐकत जावा. सर्व ऐकून तुम्हाला त्यामध्ये कुठं चुकी दिसते ते बघा. नारायणा पांडुरंगा विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकीचा मन माझे रबले रे, ऐकीचा मन माझे रबले,
तुझ्या नामाची लागली गोडी, तुझ्या नामाची लागली गोडी. भक्ती माझी थोडी थोडी, भक्ती माझी थोडी थोडी. विठ्ठला नाम तुझे चांगले, हे विठ्ठल नाम तुझे चांगले. ऐकिता मन माझे रमले रे, ऐकिता मन माझे रमले. तुझ्या नामाचा लागला छंद, तुझ्या नामाचा लागला छंद. राम कृष्ण हरी गोविंद, राम कृष्ण हरी गोविंद. चरण तुला वाहिदे विठ्ठला, हे विठ्ठल चरण तुला वाहिदे. ऐकिता मन माझे रमले रे, ऐकिता मन माझे रमले. तुझ्या नामाची लागली गोडी, तुझ्या नामाची लागली गोडी. भक्ती माझी थोडी थोडी, भक्ती माझी थोडी थोडी. चरण तुला वाहिदे, ये विठ्ठला चरण तुला वाहिदे. ऐकिता मन माझे रमले रे, ऐकिता मन माझे रमले. हरी हरी पांडुरंगा. पाहिला असेल तुम्ही सर्वांनी व्हिडिओ. मला माऊलीनं एवढं सांगायचं आहे, श्राद्धाला तुम्ही कीर्तन ठेवताय, दुमत नाहीये. श्राद्ध करणं आवश्यकच आहे, ते आपल्या नैमित्तिक कर्मामध्ये येत असतं. पिंड हा पदावरती दिलाच पाहिजे, परंतु सर्व संत महात्म्यांनी ज्या पद्धतीनं दिला त्या पद्धतीनं आपणाला शक्य नाही. म्हणून आपण मुळाला पाणी, ज्यांना संसारी लोकांना ज्यांना शक्य नाही, मुळाला पाणी घालण्यापेक्षा वरती कमीत कमी पानाला तर पाणी घाला. आलं का लक्षात? श्राद्ध कशासाठी करायचं, काय कारण श्राद्ध करण्याचं, तर ते आचार. आणि महाराज लोकांचं मी सांगितलं तुम्हाला, जे व्यावसायिक आहेत ते बोलवूच नका. तुमच्या ऐपतीप्रमाणे ही मुलं, वारकरी संस्थेमध्ये असणारी मुलं, यांना तुम्ही बोलवून कीर्तन प्रवचन काय जो विधी आहे तो, आलं का लक्षात? आणि हे करत करत यांनी प्राप्त काय होणार आहे ते पहा. नैमित्तिक कर्म यांनी प्राप्त होणार आहे आपलं आत्मसुख. आलं का लक्षात? आणि हे पुण्याईचं कार्य आपल्या हातून अन्नदान घडून येतं. आणि या अन्नदानाशिवाय बाकीच्या कुठल्याही दानाने मनाची तृप्ती होत नाही. आलं का लक्षात? ज्ञानदान कितीही करा, आणखीन घ्यावंच वाटतं, बाकीचे सर्व दान. पर अन्नदान केल्यानंतर बोलवलेल्या व्यक्तीच्या अंतकरणाची, आलं का लक्षात, किंबहुना त्या दिवसापुरती त्याची तृप्ती होते. आणि हा तृप्ती झालेलाच आशीर्वाद आपणाला सर्वांना मिळावा. आणि संत महात्मे जसे करतात तशा पद्धतीनं आपणाला नाही शक्य झालं तरी कमीत कमी खर्च, म्हणजे कमीत कमी खर्च म्हणजे तुम्हाला सांगतो, अगदी 5-6 हजारामध्ये सुद्धा सगळा खर्च मेंटेन होतो तुमचा जेवणाचा सोडून. आणि आईवडिलांसाठी एवढं करणं, ज्या आईवडिलांनी तुम्हाला मागून आलेली संपत्ती आहे तशी ठेवलेली, आलं का लक्षात? त्या आणि तुम्ही तेच करणार आहात. जर तुम्ही हे घरामध्ये जर करत नसाल अशा पद्धतीचा परमार्थ, तर तुमचं श्राद्ध कोण करणार आहे? मी जरा थोडासा वेगळ्या पद्धतीनं जाणारा, चिंतन करणारा, अगोदर संतांचं मत काय आणि त्याच संतांचं मत हे तुम्हाला जमणार नाहीये. ह्याला साधं सोपं नाही. ज्ञानेश्वरी वाचता आली नाही, अमृतानुभव तुला करता आला नाही, भागवत वाचता आलं, तर कमीत कमी हरिपाठ तर म्हणणार. तेवढं बी नाही करता आलं तर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, एवढ्या मंत्राचा तर जप कर बाळा. थोडक्यात कोणी काहीही सांगू द्या, मी अगोदरच्या प्रवचनामध्ये बरेच वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले, ते काय मनुष्य डिस्टर्ब करण्यासाठी टाकलेले नाही. मनुष्याने हे सर्व पाहावं आणि खरं काय आहे ते समजून घ्यावं. खरं आहेच हे, पण तुम्हाला ते शक्य नाही. मग तुम्ही काय करायचं? तर हे नैमित्तिक कर्म म्हणजे श्राद्ध वगैरे, पिंडदान वगैरे, हे आपल्या
घरातील व्यक्तीचं करणं आवश्यक आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमचं? म्हणजे मी एकदा सुलट अभंग सोडवला आणि एकदा उलट अभंग. कारण भक्ती ही सर्वात साधा सोपा असणारा मनुष्यासाठी, कलियुगातील मनुष्यासाठी. आणि कलियुगी काय साधन काय? कीर्तन. नीट लक्ष द्या, कीर्तन हे मुख्य साधन आहे. आणि या साधनानेच आपण सर्व प्रकारे आपल्या ऐपतीप्रमाणे ऋण काढून सण करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आजूबाजू नाही ते झालं तर भजनी मंडळ 400-500 रुपयामध्ये आपला कार्यक्रम होऊन जातो. आपल्याकडूनही दान घडतं, देण्यात आलं. पण माझ्या मते लाखो रुपयाची, करोडो रुपयाची संपत्ती जर आई वडील तुम्हाला ठेवून गेले असतील तर त्यांच्यासाठी एवढा खर्च मला वाटतं काय नाही. अगदी गरीबात गरीब जरी असला तरी त्यांनी हे श्राद्धाचे वगैरे कार्यक्रम करावेत. आणि माझं मत, लहान लहान मुलांनी जे आत्ताच नुकतेच बाळा तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तुम्ही सासूबाईसारखं बोलायला लागू नका. तुम्हाला लय आणखी पुढं खटाटोपा आहे त्याच्यामध्ये. इतका सजासजी हा मार्ग जेवढा समजताय तुम्ही तेवढा सोपं अगोदर करा. सगुण भक्ती अगोदर करा. निर्गुणाकड अंतकाळी का होईना परंतु निर्गुणापर्यंत तुम्ही पोहोचताल. ओके, आलं का लक्षात तुमचं? मग आता श्राद्ध करायचं का नाही? कशासाठी करायचं? श्राद्ध करायचं कारण आपल्या हातात दुसरं काय नाही. थोडक्यात गोषवारा अभंगाचा मी सांगितलं, त्यांचंच ध्यान, त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.